महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत तशा पद्धतीने गृहमंत्री म्हणून काम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केले नाही। गृहमंत्री फडणवीस काय क्षमतेने काम करत आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे। 100 कोटी गोळा करणारा गृहमंत्री तुरुंगात गेला होता। या घटनेला फार वर्ष झालेली नाहीत आणि आज 30 लोक पुढे येत मोठेपणाचा आव आणून बोलत आहेत। त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात आणि पुणे येथे 250 गुंडांना एका रांगेत पोलिसांनी उभे केले आहे। या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे। राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय। गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका होत असून याबाबत आता आमदार पडळकर यांनी फडणवीस हेच सक्षम गृहमंत्री असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आज माढ्यामध्ये एकाच कुटुंबातील 86 लोकांना ओबीसीचं प्रमाणपत्र जर नोंदी मिळाल्या असतील कुणबीच्या आणि त्यामध्ये काही कुठला फेरफार खाडाखोड नसेल तर तो काही नियमाप्रमाणे विषय आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही। परंतु अनेक ठिकाणी या सगळ्या मूळ पुराव्यामध्ये फेरफार केलेल्याच्या घटना राज्यामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्याही कानावरती आम्ही या गोष्टी घातलेल्या आहेत। तसे त्याचे पुरावे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत की पूर्वी जी नोंद झालेली आहे त्याची जी शाई आहे किंवा नंतरचं आता जे पुरावे दिलेले आहेत त्यामध्ये अक्षरात लिखाणामध्ये फेरफार आहे, त्यामध्ये शाईमध्ये बदल आहे, काही ठिकाणी खाडाखोड दिसते। तर असे सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले। जरंगे पाटील म्हणतात की आमच्या कायद्यात रूपांतर नाही झालं तर त्यांचे ओबीसी मध्ये समावेश झाला आहे। बघा, राहुल गांधी हा थेट वेडा माणूस आहे। आज काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, आज तुम्ही भारत जोडोची यात्रा काढली, ज्या भागातून गेला तिथल्या पण तुमच्या शेटा निवडून आल्या नाहीत, ज्या गावातून गेला त्यातले किती तुम्ही सगळे पर्सेंटेज काढून बघा। त्यामुळं आता काय त्यांनी काय प्रयोग केला आघाडी तयार करण्याचा, त्या आघाडीची काय बिघाडी झाली तुम्ही बघितलं। तिकडं नितीश कुमार बाहेर पडले, तिकडं ममता बॅनर्जींनी सांगितलं मला या आघाडीत जायचं नाही। आघाडीचे प्रमुख सगळे समन्वयक त्यांची पार्टी राहिली नाही, त्यांना चिन्ह राहिलं नाही, त्यांच्या पक्षाचं नाव गेलं। ही वातात या लोकांची झालेली आहे। माननीय मोदी साहेबांनी कालच परवा सांगितलं की 40च्या वर यांचे उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत। अशा लोकांनी स्टेटमेंट करणं, अशा लोकांनी भूमिका व्यक्त करणं, आज कितीतरी लोक त्यांच्या पार्टीत राहतात का जातात, वातावरण रोज तुमच्या चॅनलवरती सुरू आहे। हा फुटणार आहे, तो फुटणार आहे, हा बाजूला जाणार आहे। त्यामुळं पूर्ण पार्टी विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी काय मत व्यक्त केलं याला फार आधार राहत नाही। बरं, तुम्ही इतकं वर्ष होता, काय ओबीसीसाठी केलं तुम्ही? महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी काय केलं? देशात जाऊ द्या, महाराष्ट्रातल्या ओबीसीला तुम्ही काय स्थान दिलं? हे सगळी परिस्थिती लोक बघतायत, सगळ्या लोकांना आता माहिती होते। आता कुणीतरी स्टेटमेंट करावं आणि त्या पद्धतीने लोक चालतील अशी आता परिस्थिती राहिली नाही। लोक सगळं सर्च करतात, माहिती काढतात गुगलवरती, एका सेकंदात लोकांना पाहिजे ती माहिती मिळते। आता पूर्वीसारखं नाही की कोणतरी गावातली 4 माणसाचा अभ्यास करायची, त्यांना सगळं माहिती असायचं। आता तुम्ही इथं इतके मीडियात आपला चालू आहे, एका मिनिटात सगळ्याला माहीत होतं। इतकं आता जग जवळ आलेलं आहे। त्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला ही पद्धत आता चालणार नाही।